सद्गुरु
सद्गुरु वाचवले संसारी कारक नसेत निष्ठंक आन कोणे इंद्र चंद्र देव ब्रह्माजी करोणे संशयाचे श्रेणे जयितना तोडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती गुरुविद्यार्थी शिष्याच्या गुरु परब्रह्म देवाचा हे देव त्यासी तू मानव म्हणू नये ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास लेणे साधनास आनकारे गुरु वाचुने संसारे कारक नसेत निष्ठंक आनको आता गुरु राजा नविला गणपती माऊली सारदा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवतो आपुल्या सुंदरा जागी गुरुराया जायचा नाही सखा कृपा करुणे गंगा धरी हाते तुका माने माता पिता गुरुबंधू कृपासु गुरु नमामि सद्गुरुं शांत सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद विश्वानंदे वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण वरदे नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती समागत कंठम परब्रह्मलिंग मध्ये पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरणा संकाचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुकार काय माझी वाणी माने संतासी रंधू चित्ताची आपुलिया या मनासी लाभ हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयासी सेवे आरंभ करण्यापूर्वी आजच्या सेवेचं प्रयोजन अर्थात काय निमित्त कृत सेवा आहे सर्वांना माहित आहे संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक आणि गुरुच्या मुळे हा संप्रदाय समजला जातो
अशा गुरुचा हा मोठा पुण्य करून काळ आहे. आजच्या तिला गुरुपौर्णिमा म्हणतात, व्यास पौर्णिमा म्हणतात, व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात, गुरुपौर्णिमा म्हणतात. अशा शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त आपल्या गुरुच्या दारात आपण गोळा झालेलो आहोत. गुरुच्या प्रांगणामध्ये गुरुच्या कृपेखाली गुरुच्या छायेखाली आपण आलेलो आहोत. त्या गुरुस्तवन एकामध्ये वेळेस करायचं आहे. विठ्ठल कारण का समय जाणार भरते जाणार भरत आहे. आपण 9 वाजता इथे आलेलो आहोत. 9 ते 9:30 वाट पाहिजे सर्वांची. 9:30 हा मोठा अभिषेक झाला. अतिशय प्रेमाने उल्हासाने गुरुदृष्टीने अभिषेक झालेले आहे. कीर्तसेवेला 11 वाजता चालू झालेले आहेत. 11 ते 12 समाप्त आहे. त्या 12 ते 1 वाजेपर्यंत काय करते आपल्याला? त्या 12 नंतर काय असतं माहिती आपल्याला? आपलं लग्न सोहळा माहित असतो. असं काय 12 घरात 12 वाजता निघायचं. असं जर पडलं लांब लक्षात टाकायचा तर नवीन होते का म्हातारे लांबण्या पडणार नाही का? जेवायला गाड घातला आय केला नाही केला, जेवायला घातला ते गेला. तसं कीर्तसेवाची आवड आहे ना, सगळ्याला अगोदर येतो. आमचे माने 9 वाजता आले. आमचे वेदेकरी सांगोले येऊन आले 9:30 वाजता आले. बरोबर आले. मला मध्ये गुरुनिष्ठा आहे ना ती बसवत नाही माणसाला. सकाळ लवकर आला गुरु नितांत आधार आहे ना, त्या माणसाला बसवत पाहिजे. संसार काम न भरपूर आहे की त्या सर्वच महिला मंडळ आपल्या मंडळ किती लोक आले. त्या येण्यामध्ये ती निष्ठा नाही आपल्याला. त्यांच्या मनाला गुरुशी आदर करतो. हिंदूचे लोक आले, सांगोल्याचे लोक आले. असो सांगायचं म्हणतात का आज का आले? याचं कारण काय? आपल्या गुरुशी नितांत श्रद्धा. गुरु हे व्यापक आहे म्हणतात. मदर नाही सद्गुरु देणे चरडो हा संसार गुरु म्हणून विशेष आज्ञी आदरू विचारलाय. संप्रदायामध्ये मुख्य ज्ञानामध्ये पैलू होते म्हणून जाणते गुरु कीर्तन सिद्धवा. म्हणून जाणते गुरु भजविले. काय करायचे? गुरु भजविले का गुरु टाळीले तिसरा धरीले. म्हणून डायरेक्टली गुरु भजले ते जे कीर्तन काय होईल ते संतली सर्वे शाखा झाड वाढवायचं आहे. झाडा वरनं पाणी घालतं का? मुलाला पाणी घालायचं. वृक्ष ओलावे सगळं सिंचन करिता मूळ म्हणते. गुरु संप्रदाय फार मोठा आपल्याकडे म्हणतात. आपल्या गुरुचं खास अभंग आहे. स्वामी काद गुरु भक्ती विठ्ठल वाचला सेवापती हे विष्णूची महापूजा आज भावना आहे तुला. तो भगवपूजा करणं फार मोठा आवड आहे. पूजा करायला देवपूजा पूजेमध्ये पंचोपचार आहे, पूजेमध्ये षोडशोपचार आहे, नाना उपचारी पूजा ओळखण्याची कामगिरी म्हणते. आता महापूजा करणं किती मोठं आवड आहे. आपल्या मठात धर्मवंशाने महापूजा करत होते. खंडाळकरांना कडुवंश जाधव यांनी फार मोठी महापूजा केली. कसं एक महापूजा करायचं होतं. आता महापूजेला 2 वर्ष नंबर येत नाही. मला तेवढं पण साहित्य फक्त गोळा करायचं. आता परिस्थिती आहे का? तर महापूजा पाहायला असतं टाईम मिळतं आपल्याला. हातावाचं लांबच आहे. असो पण तुम्हाला महापूजा घडवायचं ना, घडायचं आहे ना. आता एवढे करा म्हणतात. महाराजांनी तुम्हाला मार्ग सांगितला. मग विष्णूची महापूजा करायचं असेल ना तर गुरुसेवा करा. आपले स्वामी कोण आहे? स्वामीशी आनंद राहा. आपले गुरु का गुरुशी आनंद राहा. स्वामी का गुरु भक्ती पितृ वचन सेवा. पुत्र असताना तर पितरांना फार श्रद्धेने आग्रहाने वागा. तर म्हातारी केव्हा मरते, म्हातारी केव्हा मरते असं ते. आणि ती पत्नी असताना तर पती धरून पाळलं पाहिजे म्हणतात. स्वामी काल गुरु भक्ती पितृ वचन सेवा पती. पतीनं पतीसेवा केली पाहिजे. पती कसं असताना आपला पती धरून पाळला पाहिजे. पती कसं असताना म्हणजे वाईट नसतो. पतीचे अवगुण असतात. पण पत्नी आहे ना आपल्या पतीला मानले पाहिजे. हे जर केलं ना तर त्याला विष्णूची महापूजा घडते. म्हणतात हा अनुभव आहे म्हणतात. स्वामी का गुरु भक्ती पितृवचन सेवा पती. आवाज आवाज आहे मी बसलोच आहे. आवाज बसलेलाच आहे असं.
तर अशा प्रकारे म्हणतात आज गुरुसेवा आहे, गुरुपूजा आहे. त्या निमित्तानं माऊलीचा अभंग आहे. नाथ महाराजांनी आपल्या गुरुला सोबत केलेले ओम नमो दी सद्गुरु निर्गुण पार नाही तव गुणा वसोने माझ्या रचना हरिगुणा वर्णवे. गुरुला नमन केले सर्व. ओम नमो सद्गुरु अनंता, ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा वसोने माझ्या रचना हरिगुणा वर्णवे. हरिगुण विस्तार पावन वदवी तू कृपा करुण मी मूढ मते हीन देन म्हणून जीव लागस. विचार करा एवढी मोठी नाथ महाराज लक्षात ठेवा. ज्याच्याकडे देव पाणी वाहलेलं आहे तर ते काय म्हणतात स्वतःला मी मूढ मुके हो. मी सांगा म्हणणार सांगणार असतो. खरा मोठा असतो ना तो नम्रता नमन घेत असतो. नमन हे नम्रता न घेणे विष्णू म्हणजे तर अशा प्रकारे म्हणतात या नाथांच्या अभंगातून आपल्याने गुरुचं फार गौरव गायलेले आहे. असं आजचा अभंग आहे माऊलीचा. जगात सर्वश्रेष्ठ संत ज्ञानोबा आहे. आपण काय सगळे संत सगळे नसतं कारण आपल्या धर्मामध्ये संप्रदायामध्ये 52 संतांची मालिका आहे. बाकी पुष्कळ असतं का म्हणतात भक्ती ज्यामध्ये सर्वांची कथा मांडलेली आहे. 52 संत आहेत. त्या सर्व संतांचं भाग वेगळे वाटतं. पण ज्ञानोबा तर फार मोठे आगळे वेगळे बघतात. ज्ञानोबा कसे ज्ञानाचे राजे, ज्ञानाचे गुरु आहेत, ज्ञानाचे सर्वमणी आहेत, साधकाचे माय हा मोठा माझ्या मौल्य ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानोबा कसे ऐकतो ज्ञानदेव वैष्णव मोठा. सगळ्यात मोठे ज्ञानोबा लक्षात ठेवा. सगळ्यात मोठे बघा तुम्हाला एक ज्ञानश्री होय महेश लक्षात ठेवा. सोन्याचं सोनं, सोन्याचे मणी असतात आणि ते मणी केले सोन्याची तार केली त्या तारीख मणी उगले. सगळे सांगत समजा सोन्याची माळ आहे, एक मणी खाली पडला एक गोष्टी का आज एक पडला का होते पण नाहीये. 2-2, 3-3 तास बॅटरी मोबाईलचे बॅटरी लावून मुंडी उडकल सोनं आहे सोनं. तर सगळं सोनं आहे लक्षात ठेवा. माऊली म्हणतात सोनियाचे मणी केले, सोनियाच्या सुट्टी ओविली पैसे का जग धरले सोनार बनते. तसे सोन्याची माळ आहे ते सगळे मणी सारख्या तोलामोलाचे आहेत. ते सगळे संत सारख्या तोलामोलाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल संतांनी माऊलीचा मोठा गौरव केलाय. सगळे संत मोठे आहेत बघा. ज्ञानोबा म्हणतात, भगवान म्हणतात संत माझी रोपडी आत्मज्ञाने चोखडी या पडोका आवडी कागडी. संत जेव्हा स्वरूप आहेत देव के संत देव के संत सुद्धा बघून म्हणतात आत्मज्ञाने चोखडी संत माझी रोपडी या पडोका आवडी कागडी. सगळ्या संतांना माऊलीला फार मोठे मनोबुद्ध दिलेले आहे. सगळ्या संतांनी निर्वाळा दिला की आपलं सगळ्यात मोठं कोण आहे ज्ञानोबा आहे. मोठेपणा माऊलीचा अभिषेक नाही का संताला मोठेपणा अपेक्षा नसते पण सगळ्या संत माऊलीचा गौरव केलाय. तुकोबराय म्हणतात ज्ञानी आता राजा गुरु
म्हणत नाही म्हणतात. म्हणती ज्ञानदेव तुम्हा असते तुमच्यासारखे श्रेष्ठ तुम्हाला फक्त ज्ञानदेव म्हणतात. विचार बरोबर आहे. नामदेव काय म्हणतात? ज्ञानराज माझी योगाची मावळी. सेनाबाई म्हणतात ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव करू उतरी पहिली वरून ज्ञानदेव. जनाबाई मला सांगतात थांबतात माऊलीचं मोठेपण मान्य केले, माऊलीचं उदार ऐश्वर्य मान्य केलेले, माऊलीचा अधिकार मान्य केलेला आहे. ते माऊली सुद्धा गुरुला मानतात. लक्षात ठेवा. ज्ञानोबाचे गुरु कोण आहेत? माहिती आपल्याला? निवृत्तीनाथाचे गुरु आहेत. ज्ञानोबा ज्येष्ठ निवृत्त महाराजांचे गुरु आहेत. त्या गुरुंना रक्षण करून किंवा गुरुचा अधिष्ठान करून ज्ञानोबांनी उद्धार केले जगतामध्ये म्हणतात. सगळ्या जगाला निष्काळ निष्ठूर सांगितलं. काय सांगितलं? तुला संसार करायचा ना, संसार करा. संसार सोडलाय करू. संसार तो सोडलाय काय? आता 2 तास सोडला असेल पुन्हा संसार पडणार आहे. संसाराला सुटू शकत नाहीये. संसार सोडला एकच. कोणी सांगावं? जन्मदाची सुखे त्याचेला संसार. संसार सोडणाऱ्या भाताला तुकोराय म्हणतात सोडलेला संसार माया तयावरील फार. त्याने संसार सोडला त्यावर माया असते. कुणाची? बायकोची नाही, बापाची नाही, कुणाची असतात? देवाची म्हणतात. इतकी माया देव करतो म्हणतात. धावेचा आले मागे 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 धावेचा. त्या भक्ताला जो अंग सकाळ राहतो माग पडे उभा आहे. देव अंग संग राहतो माग पडे राहतो का माझ्या भक्ताला संकट येऊ दे म्हणून.
भक्ताला कृपा करतो म्हणतात. माऊली म्हणतात ही वाट कृपेची करे तू, दिशा स्नेहेची पाजळ तू, जीवात अंतर तू आपला जीव. सांगा एवढं देव प्रेम करतो. आपला जीव लहान मुलं असताना रामना घ्यायला नाही, आई उठून त्याला उठून धरते पडपड म्हणून. कसं भक्ताला संपूर्णपणे देव सांभाळतो म्हणतात. आता कोणत्या भक्ताला जो देवाशी आलेला आहे, जो देवाशी काही माहित नाही, त्याने संसार पूर्ण सोडला, अशा भक्ताला देव सांभाळतो. माऊली हे सांगतात आपण आहे की संसार करा. मग संसारात तारक कोण आहे? एक दुसरी गुरु आहे, नंतर एक देव आहे. सारा संसार तुम्ही सोडलाय का? संसार किती कर माऊली म्हणतात साया असं करेसी प्रपंच जन नसते हरी जन बसते. संसार करिता मातले बहु, दांता विकून घेतले गहू. भारत बघा रूप काय संसार करता लई मारले म्हणते. दांता विकला गहू घेतलं, गहू घेतलं. दांता नवरा विकलाय, गहू घेतलं. नवरा म्हणजे दांता म्हणजे कोणता आहे? तर संसार म्हणते. संसार सोडला, गहू घेतला. याप्रमाणे संसारामध्ये मिथ्या सर्व संसार कळालं. संसार कसा आहे? रवी स्वरूपाकार असलेले जगदंबर म्हणून आवडती पाय घेतो आलाय बलाय. माऊली म्हणतात की संसार करा, संसारात रममान व्हा. पण तुम्हाला चालणारा कोण आहे? एकच आहे. तो कोण आहे? सद्गुरु वाचवानी संसारी आई आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, सगळे यांचे कुटुंब आहे. मला फार प्रेम करतात आणि ते मला तारक नाही त्यावर. त्याला सेवा मारला महाराजांनी. आपल्याला अहंकार प्रसिद्ध आहे. कोणत्या अहंकार? माता पिता बंधू भगिनी कोणी नको ती निर्वाणी. वैष्ठ मित्र असतील, इष्ट मित्र सगळे सोयरे एक सुखाची मानणे. एक नामे दुःख भोगी कुंभपाक जातणे. तेथे कोणी सोडाविना एका सद्गुरु वाचोनी. सद्गुरु वाचोनी सावडेना सोड. एक आश्रम होता. आश्रमात मुलं शिकवत होते. महाराष्ट्र शिकवायचं मुलांना. असे 10-12 मुलं आश्रमात शिकायला येते. एक मुलाचं पैसे पडवतो. त्यावेळी काय झालं म्हणतात, एक बघा आश्रमात जायला उशीर झाला. गुरुजी म्हणले काय बाबा लय उशीर आला की आला? महाराज म्हणले मला बघायला लागते. बघायला लागते? तुला काय झालं बघायला? त्यामध्ये मला मुलगी बघायला येणार होते. आले माणसं म्हणजे महाराज म्हणले का अर्धा पास झाला तो बघायला. अर्धा पास झाला असं का म्हणता महाराज? आई वडील चांगले पाहिजे, मला मुलगी बघायला आले. तर 1-2 महिने गेल्या कोणाचं शिस्त असं मग गेलाच नाही, महिनाभर गेलाच नाही. आला तरी काय आहे महिन्याला आलं म्हणजे महाराज माझं लगीन झालं. लगेच झाले आता 100% बाद झाला मला तो. असं कसं म्हणतात आपलं लगेच झालंय, बायको आले, आता मुलं होणं सुरू होणार. असे 2 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, तेव्हा मुलं झाली.
बरं त्याला वाटलं सहज गुरुपौर्णिमा गावा पटापट गेल्या मंदिरात बसलेला गुरु घेतलेले आला का मला म्हणत आलो म्हणले बरं काय स्थळ बऱ्या ठाक आहे म्हणजे महाराज म्हणले असं काय म्हणले तुला जे माहिती त्या लोकांना तुला प्रेम बघायचं का हे तर खरं प्रेम आहे का वरबागे प्रेम तुला बघायचं का म्हणे नाही माझा जीवापाड प्रेम करतात म्हणले असं खरं म्हणले बस म्हणले त्याच्या पायाला एक मोठं असं पट्टी बांधली ते व्यक्ती आम्हाला आणणार बरं का पट्टी आणि पायाला आंबा बंडाळ कापड बंडल पडतं उभं काय तर लाल लावा लागत आणि जा घरात म्हणले एवढं जाताना एवढंच करा एवढं ऐक असं एवढं जा म्हणले मला थोड्या वेळ मिळत होत म्हणले ठीक आहे गुरु कार्य स्मरणात पायाला मोठी पट्टी बांधली आंबा खाली बांधला असं झालं म्हणले गेल्या घराकडे आई मोठ्याने वाढायला लागला आई आली काय झालं बाबा काय झालं सडे गोळा झाले आई बाप बोल सडे गोळा झाले म्हणतात काय झालं आई वडला पडला म्हणजे काय कसं काय झाले बाबा असा कसा गोळा उठला एकदा म्हणजे गोळा उठलाच ना काय आता काय स्वेट तुला गोळा उठला म्हणजे असं गोळा उठला होता पण गोळा तयार केला महाराजाने झालं बस काय म्हणतात असं होता बस एवढे गोळा त्यामध्ये महाराज झाले या मला बरं झालं महाराज या आला बरं झालं म्हणले बघा तुझं शिष्य आहे म्हणले याला काय झालं बघा म्हणले गोळा उठलाय बघा म्हणले आणि लई वळल्या मरतो मस्त पडायला म्हणले महाराज म्हणले ठीक आहे म्हणले जवळ बोलावलं तर मला सगळं चांगलं महाराज बघितले त्याला आणि हरी बापरे ते फार वाईट जखम झाले फार मोठं दुःख झालेलं आहे आणि कुठलं की हे मरतंय म्हणजे असं कसं आईला हंबाला पडला महाराज म्हणजे कुठे काय गो बायको म्हणजे काय करावं माझं सौभाग्य आहे सगळे मला झाले म्हणले महाराज म्हणजे असं करा म्हणजे हे एक उपाय म्हणले जे कोणी हे पी घेतात तोंड लावून तो मरेल म्हणले हे वाचल म्हणले सगळ्या जोड पर्यंत सगळ्याकडे पर्यंत म्हणजे बायको म्हणली तुम्हाला नवरा काय माझं सौभाग्य आहे मला पाहिजे की माझी काय म्हणले ती बायको आहे ना तुम्ही जखम द्या म्हणले बायको म्हणली ही वेळ मी मराठी म्हणले मला नाही मला दुसरा तुझ्या ओस पडला काय म्हणले मला जे नाही दुसरा काही म्हणते ते बायको बाबा सर बाप्पा नाही सर मी बाबा आहे का तुम्ही हो म्हणले मी जखम पेता का तू बरोबर जगणार आहे बोले म्हणतात बाप्पाला दोन-तीन कोण माझा ओस पडाला काय म्हणले मरू दे इकडे आई आई तुम्ही कोण आहे आई जन्म दिलाय आई म्हणाले जाऊ आई म्हणू का म्हणले तुम्ही हे काय म्हणले आई म्हणले हा मला काय म्हणतात मला माझे दोन-तीन लेखच सुनायचे म्हणले हे मला बघायचं करायचं लग्न आहे आणि काय करायचं म्हणजे जाऊन गुरुला कोणी त्याला करायला नाही आपले कोणी ते नव्हती निश्चय शक्ती महाराज म्हणजे काय करायचं मग सिद्धी कोण पेटवा का पेट नाही महाराज म्हणजे भिक्खू का म्हणले हा महाराज तुम्ही काय म्हणले तुम्ही महाराज तुम्ही समाधी बांधू आणि पुण्यसिद्धी करू ते काही द्वारा करताना आली आहे ते करताना हल्ला कर काय तर पोरावर त्या म्हणले पण त्याच येऊ म्हणले महाराज म्हणजे पेटो बोलले तो का म्हणले महाराज सर्व महाराजांनी काय सर्वांसमोर पेटो बोलले आता आंबा पेटला आंबा सुद्धा बोलले पिहिले महाराज घडघड केले महाराज देखत झाले हा मला वोट बोलले बघ माझं म्हणतो ना सांग कोण आहे ते सांग म्हणले आई काय म्हणले बाप काय म्हणले काय म्हणलं सगळं म्हणले कोण कसं म्हणले तुला आता कळालं का म्हणले माझे कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला आपण मगच अभंग माता पिता बंधू भगिनी कोणी न पोटी नेवाणी सगळा सोयरे धायरे संपत्तीचे लोक निर्वाण ते पांडुरंग म्हणले मग जगात संपन्न परमात्मा आहे हे श्री गुरुला दया येणार आहे दुसरं केव्हा दया येणार आहे म्हणतात म्हणून श्री गुरु सिद्धी उद्धारक आहे त्या गुरुने ह्याला उद्धार केलाय ह्याला सांगितलं ह्याला खरी ओळख करून दिली कसे सद्गुरू आपल्या शिष्याला खरी ओळख करून देतात सद्गुरू वाचवणी सावरणे देव फार दूर आहे आपल्याला सर्वांसाठी प्राप्त होत नाहीये तो गुरुच्या माध्यमाने देव प्रत्यक्ष व्हावा देव आणि जीवामध्ये माध्यम गुरु आहे किंवा संत आहे म्हणतात गुरुच्या मुळे देव भेटतो बघायला श्रवण
गुरुविण देव नाही तुझा पाहता त्रैलोकी मंडळी. हा मोठा माऊलीचा अभंग आहे बघा. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा धैर्याचा डोंगर. असा म्हणजे गुरुशिवाय कोण नाहीये. गुरुविण देव नाही तुझा पाहता त्रैलोकी म्हणतात. सर्वात मोठे देव कोण आहे? तो गुरु आहे. त्या गुरुशिवाय तारक कोण नाहीये. त्या गुरुशिवाय बाकी जगात काही नाहीये. सद्गुरु सारिका सापाटी राखा, सद्गुरु सारिका सापाटी राखा, गुरु सारिका सापाटी राखा, सद्गुरु सारिका सापाटी राखा. ईश्वराचा विका कोण करे, ईश्वराचा विका कोण करे. या जगतामध्ये संसार सोडणारे फक्त देवच आहे. तुका म्हणे तुला सोडविला कोणी? एका चक्र पाणी वाचवले. ते चक्र पाणी प्राप्त होतो कोणामुळे? गुरुमुळे. लक्षात ठेवा, मूळ सोडत नाही. गुरु हे परब्रह्म आहे. गुरु हे साधकाला गायीसारखे, गुरु साधकाला माईसारखे आहे. गुरु हा प्राण आहे म्हणतात. त्या गुरु हा मोठा महात्मा आहे. आपला वेळ थोडा आहे म्हणतात. गुरु ते तुझा अपार महात्मा आहे. अहो देव आहे ना, तेव्हा सुद्धा गुरु कोण केले? लक्षात ठेवा, हा परमात्मा देवाचा देव आहे. मग तरी सुद्धा गुरु कोण घेतले नाही? राम केला ब्रह्मज्ञानी, राम केला ब्रह्मज्ञानी, राम केला ब्रह्मज्ञानी, राम केला एवढा मोठा परमात्मा राम. राम किती मोठा आहे? सांगता राम किती? अहो रामाचं नाम किती मोठं लक्षात ठेवा. राम तर लांबच आहे. ज्या राम नामाने जगत तरलं, नामेची चालले कोट्यान कोटी सांगा. त्याचं नाव एवढं म्हणताय, तो देव किती मोठा आहे. असा परमात्मा नामधारी जो राम आहे, त्याने मग गुरु कोण घेतलाय? सूर्यवंशाचे गुरु वशिष्ठ म्हणे. सूर्यवंशाचे गुरु आहे, रामाचे गुरु. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ म्हणे कारक. दुसरं संदीपन गुरु केला, परब्रह्म दाखविले. हा जगा सगळा एवढे आपले दैवत आहे. ज्या नावाने जगत अर्थ रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पण त्यांनी गुरु कोण घेतलेला आहे? गुरु जवळ मोठा अधिष्ठान आहे. आपण म्हणतो ना, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हे परब्रह्म आहे. या अभंगात आहे, उघडे परब्रह्म सद्गुरु, उघडे परब्रह्म सद्गुरु की मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरु की मूर्ती. उघडे आरती शिक्षा दिया, उघडे आरती शिक्षा दिया, उघडे आरती शिक्षा दिया. संसारात गुरुशिवाय तारक नाही. बाकी पुष्कळ असतील. तर सामान्य माणसं काय करतात? अभंगात महाराज म्हणतात, इंद्र देवांचा राजा आहे, चंद्र शीतळ आहे, आदि देव इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणे संशयात श्रेणी छेदी. कोण आहे बघ चंद्र म्हणतात. मग इंद्र महाराज प्रमाणे नाही कुणाचे कोणी चंद्र म्हणजे या ब्रह्मांडामध्ये देवाशिवाय गुरुशिवाय कोण नाही म्हणतात. गुरु हे कसे असतात? परब्रह्म रूप असतात. उघडे परब्रह्म लक्षात ठेवा. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. गुरुवेदी शिष्याच्या. शिष्याला मनात भावना कोणती ती धरावी. शिष्याची भावना करुणाला श्रीगुरु म्हणले. भागवत फार होते आपल्याकडे भागवत चालवत भागवत हा सुद्धा करून त्या भागवतामध्ये आणि आपण करता भागवत राहा गेला तुम्ही. आता घर तुम्हाला येतो भागवतामध्ये वर्णन केलेले मंत्रतंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत ती. शिष्यातले सर्व सत्य मिळवती त्याचे श्रीकृष्ण श्री गुरु माने. गुरुशिवाय कसं काय? गुरु सद्गुरु ब्रह्मज्ञान सर्व का नवे नवे आण. हे उपनिषदाचं प्रमाण सत्य प्रमाण भाष्य म्हणते. गुरुचं फार मोठं महत्व आहे, अखंड महत्व आहे. गुरु परब्रह्म रूप आहे. गुरु
स्वरूप आहेत आणि गुरु परब्रह्माची ओळख करून देतात विठ्ठल. प्रमाण काय? गुरुभागाली ज्ञानांजन गुरुभागाखरी निजपवन. गुरुच्या गुणामुळे अर्थात ज्ञानांजन घातल्यामुळे देव दिसतो म्हणतात. गुरुमुळे देव दिसतो म्हणतात, गुरुदेव म्हणलेले आहे. आणि हा गुरुदेवाचं मानव रूप आहे का नाहीये? आमचा गुरु साधा आहे हो. आमचा गुरु दाखवत नाही, ते गुरुले म्हणताय त्या गुरुला जावं असं नाही. मला सांगतात गुरु मानव रूप आहे का नाहीये? गुरु हे परब्रह्म मानतात. गुरु परब्रह्म देवाचा एक देव. गुरु परब्रह्म देवाचा एक देव. परब्रह्म देवाचा एक देव. गुरु परब्रह्म देवाचा एक देव. अरिष्टात पाहायचं, त्या अरिष्टाला सेवन करायचं. अशा गुरुचं फार मत आहे. माऊली म्हणतात मी तुम्हाला सांगलं नाही नसतं, आपण असं व्याख्यान तो सांगतो बोलतो पुष्कळ, आपण कसं वागत नाहीये. माऊली म्हणतात मी तुम्हाला सांगितलंय, मी तसं केलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विनाश. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विनाश. Bye.
सद्गुरु वाचन संसारी तारक सद्गुरु वाचन संसारी तारक सद्गुरुवात्मनी संसारी कारक नशेची निष्ठांक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करवणे संशयाचे श्रेणी याप्रमाणे अभंगात माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुचं फार मोठं आविष्कार सांगितले. खूप वेळ आहे ना? असं अशा प्रकारे ज्ञानोबराय ज्ञानाचे स्वर ज्ञानाचे सागर माऊली जगाला उपदेश करतात. जगात सर्वश्रेष्ठ गुरुचं स्थान आहे. त्या गुरुचा अधिकार किती आहे? आपण ज्ञानेश्वरी पारायण केलेले त्या 15 अध्यायामध्ये माऊलींनी गुरुपूजा केलेली आहे. मग म्हणलं आपण सगळे मोठ्या मुले तिला पाठवते मोठ्या म्हणा गुरुची मानस पूजा केली आहे ना बघा. पूजेमध्ये 2 प्रकार आहे लक्षात, सगुण पूजा आणि मानस पूजा. सगुण पूजा म्हणजे तामण ताट घ्यायचं वगैरे आपण ना घालतोय लावतो. मानस पूजा म्हणजे काय? मनाने तयार करायचं, मनाने ताट घेतलेलं आहे, मना गुरुची पादूक घेतलेलं आहे, मनाने पाणी घातलेलं आहे, अशी मानस पूजा म्हणलेली 15 अध्यायाने मानस पूजा केलेली आहे. त्याला काटा देऊया म्हणा मोठ्यानं. आता हृदय आपुले सौभाळून या भले वरिष्ठ पाहुले श्री गुरुचे ऐक्य भावाची अंजोळी सर्वेंद्रिय कुडबोळी बरोणी पुष्पांजळी ठेवून आनंद बोध भवळ
सात्विकाचे मुकुळ ते उमलले अस्तदळ ठेवूवरी तेथे अहम हा धूप जाळू नाहम ते देव काळू सामरसे कोटाळू निरंतर माझे तलवाणी प्राण या पावाले श्री गुरु चरण करभोग मुक्त लिंबलोन पाया तयार या श्री गुरु चरण सेवा असो पात्र तया दैवान तरी सगळा करावा पाठवांडे माऊलींनी आपल्या मनाने गुरुपूजा केली म्हणजे हृदय सद्गुरु जेणे चाललो हा संसार करू हा संसार करू चाललो कोणामुळे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो त्यांनी सुद्धा जगाला उल्लेख केला खास उपदेश केला म्हणजे एवढा मोठा ज्ञानेश आपण म्हणतो बघा माऊली सुद्धा मोठं म्हणत नाही मग असं जो खरा मोठा असतो ना स्वतःला मोठं पण घेत नाही देत नाही मोठं पण देण्यामध्ये मोठं पण असतं म्हणतात माऊली काय म्हणतात मी तरलो कोणामुळे अर्थात आता उद्धरलेलो गुरुकृपेशिवाय करत नाही म्हणतो काय म्हणतात सद्गुरु हा संसारात कारक आहे सद्गुरु करणार आहे हे माऊलींचं सिद्धांत आहे जगाला सांगतात हा गुरुपौर्णिमा निमित्तानं गुरुचं अधिष्ठान किती मोठं आहे गुरु परब्रह्म असतात आणि शिक्षकाला परब्रह्म करून टाकतात आपण सारखे करीती
गुरु काय करतात शिष्याला आपलं स्वरूप देतात. कृपा कटाक्षे न्याहाळलेले आपुल्या पदी बैसविले बाबर पदावरे विठ्ठले भक्ता दिले वरला. आपले पद देत बघा असं आव्हान आहे. ऐसा कोण आहे खासा पदी बैसवी आपल्या दासा. जरा असं कोण आहे का आता सगळ्या खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसा म्हणून सगळं तुमचं आता हे खुर्ची राहून द्या त्या बसल्या एवढं म्हणत उठतो का बरं. आता सर आपल्याला खासदार आहे हे आहे ते आहे म्हणतात. आपले खुर्ची कोण देऊ शकेल का नाहीये. खुर्चीसाठी प्राण गेलेला आहे का नाही खुर्ची सोडत नाहीये. असं उत्तम पद आहे का पंतप्रधान पद आहे मुख्यमंत्री पद आहे ते कोण लोक देऊ शकेल का. दादा ही पद नाशवंत आहे. सर्वात मोठं शाश्वत पद आहे ते परब्रह्म रूप आहे. ते परब्रह्म पद कोण देणार आहे म्हणतात ते गुरुने दिलं म्हणतात. पण ऐसा कोण आहे खासा पदी बैसले आपल्या दासा आता ते श्री गुरु आहे. म्हणून आपण सारखे गरिबी तत्काळ महाराज दृष्टांतीला लोखंड असतं लोखंड आहे की नाही. लोखंड पाहिजे त्याला काही धातू परिस नव्हता परिस त्या परिसराला लोखंड लावलं नाही. लोखंडाचं काय होतं सोनं होतं. पण लोखंड पाहिजे परिस पाहिजे का पडील किंमत पाहिजे का परिस पाहिजे का परिस पाहू शकत नाही. आपण जसं ऐकवत आहे साहित्यामध्ये ग्रंथामध्ये आहे. परिस हा धातू असा आहे त्या परिसराला लोखंडा परिसराला लोखंड सोनं होतं. लोखंडाचं सोनं कसं परिस परिस तर त्या लोखंडाला परिस करू शकत नाहीये. मग संतांनी काय म्हणले लोह परिसाती न साहे उपमा सद्गुरु महिमा आगारी. परिसर लोखंडाला सोनं करतो पण परिस करू शकत नाहीये. तो गुरु शिष्याला आपलं स्वरूप देता आपला सत्य करून दाखवतात. हा शिष्याचा गुरुचा फार मोठा अधिकार आहे. मग सद्गुरु महिमा आगाधी असा गुरुचा फार मोठा अधिष्ठान आहे. हा गुरुपौर्णिमा निमित्तानं या ठिकाणी आपण हा सोहळा करत आहोत. गुरुचा अधिष्ठान ज्ञानोबराचा अभंग आहे. मग थोडक्यात संपत सेवा संपवतो. सेवा संपत कार्यक्रम नाही झाला जरा सेवा लांबवा. मग स्वतः म्हणला जरा सेवा लांबवा लांबाचं कारण काय व सर्वात काय व्हायला होतं बैस हे खेडेगाव होतं. कालाच कीर्तन होतं माणूस ऐकायला कालाच कीर्तन होतं. कीर्तन असं 10-12 वाजता रे 12 वाजता विचारा हो विचारा कीर्तन किती लोक द्या. तो त्याला म्हणले ओ सगळे लोक नाही कीर्तन किती लोक द्या. म्हणजे खीर शिजली कीर्तन बंद करायला काय म्हणले खीर शिजली की कीर्तन बंद. त्याला पुन्हा विचारा खीर शिजली काय ते म्हणलं हो खीर गिरली काय गिरली नाही सगळ्या गिरण्या बंद पडल्या गिरली कुठे काय नाही कुठं गेली खीर गेली आहे म्हणजे प्रल्हाद गेली आहे. मला 2 वाजले पुन्हा विचारलं खीर शिजलं का लाईन गेली आहे म्हणले. आता लाईन येणार कवा खीर बनणार कवा शिजणार कवा आणि कीर्तन जोरदार कवा. तसं आपल्याला खीर शिजा लागली आहे त्या शरीराला कीर्तनला आपण सांगतो. ज्या ज्ञानोबरायांनी जगाला उपदेश केला गुरुचा फार मोठा अधिष्ठान आहे. ती ज्ञानोबरायांचा समाधी घ्यायची वेळ आहे. जगाचा उद्धार केला प्रगट होय बोले विश्वब्रह्मच केले काय विश्वब्रह्म रूप केलं. पण मग गुरुचा अगदी म्हणतो भारती किती मोठं करतात. जगात ज्ञान लोकलं होतं ते ज्ञान जगाला दाखवलं ज्ञानेश्वर रूपाने. विश्वाला ब्रह्मरूप केलं असे ज्ञानोबर आहे. जगाचा उद्धार केला मावळे समाधीला बसायचं. महाउत्सव त्रयोदशी केला तया ज्ञानदेवासी नामा मने विठोबासी चरण धरोनिया. आळंदी म्हणजे काकशुद्ध आणि दशमीला गोळा झाले. महामंडळ सोहळा झाला. 83 दिवस केला. प्रेम ज्ञानोबर सर्व संतांनी समाधी केली. स्नान केलेले समाधी शिल्प झालेले
त्या समाधी गुहेमध्ये देवाने एक हात धरला आणि नवचंद्राने हात धरले. माऊलीने समाधी स्थळावर जाऊन बसवलं. त्या समाधी स्थळी ज्ञानोबराला बसलेला आहे. जावली पण आलो का कोणता जाऊन ज्ञानेश्वर बसले असनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेवलेली. समोर गुरु आहे, देव आहे. त्यावेळी ज्ञानोबाने हात जोडलेले आहे. समाधी घ्यायची आहे बरं का. त्यावेळी गुरुला वंदन केलं. 3 वेळा जेव्हा जोडलेले करकमळ राखीले डोळे ज्ञान हवे. अगोदर काय केलं, गुरुला स्तवन केलं. पुढे लक्षात ठेवा. एक साथ बरोबर लक्षात ठेवा. चौकीचे स्टार्ट करणार समाधी करायची. तर पहिले तर सांगतो मला नमो काल कौतुहाल, नमो चक्रचाळ गोपाळ, नमो विष्णुपती पाळ प्रबंधना, नमो शिवेश्वर, नमो शिवादेव हा एक स्टार्ट करणार नमन आहे. ते माऊलींनी गुरुला पाहून नमन केलेलं आहे. नंतर गुरुकडे हात जोडलेला आहे आणि गुरुला म्हणले ज्ञानोबा म्हणतात स्वामीच्या योगे झालो स्वरूपाकार. स्वामीच्या योगे झाले स्वरूपाकार. स्वामीच्या योगे झाले स्वरूपाकार. उतरलो पार माया, उतरलो पार माया, उतरलो पार स्वामीच्या योगे झालं स्वरूपाकार. तुम्ही कृपा केली, मला स्वरूप प्राप्त झाले. स्वरूपाकार झालो हे तुमच्यामुळे म्हणतात. उतरलो पार माया नदी. श्री गुरु मला मी उतरलो. बरं का, संसार फार दुष्कर आहे. त्या नदीत तरणं फार मोठं आवड आहे. सद्गुरूच्या कृपेमुळे मी तरलो. चौथा निर्मळा दिला. गुरुला वंदन केलं, डोळे झाकले, समाधी. एवढे मोठे ज्ञानोबा आहे पण सिद्ध गुरुला किती आणि महत्व देतात. अशा प्रमाणे आज गुरुची पौर्णिमा आहे, गुरुपूजा आहे. सोलापुरात प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. आपल्या मठात परंपरा अशीच आहे. हा मोठी परंपरा आहे. आता या ठिकाणी गुरुचं अधिष्ठान आहे. या अधिष्ठान सभा काढण्यासाठी हा गुरुपौर्णिमेचा योग आहे. आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या गुरुला भजले पाहिजे, स्तवन केले पाहिजे आणि श्रद्धा केली पाहिजे. पण या अभंगात गुरुचं नाम सांगण्यासाठी माऊलीचा अभंग आहे. माऊली अभंगा सांगतात ज्ञानदेव म्हणे गुरुचा दास, नेने साधनास आणत नाही. सद्गुरु वाचवणे संसारी तारक, नसे ते निष्कंक आन कोणे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
मागून बोललो मागून बाबाचं वडचे घरा सद्गुरु वाचोरी संसार तारका 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 वेळ झालेला आहे. आपल्या आज गुरुची पुण्यतिथी समाप्ती असल्यामुळं असं गुरु पुण्यतिथी असल्यामुळं गुरुपौर्णिमामध्ये सेवा आहे. सेवेत वाढले सेवा संपलेली आहे. ते नंतर सेवा झाली सेवा गुरुजीने अर्पण करायचं आहे. आता अर्पण करायचं आहे. आजचा महाप्रसाद सौ माई बदल जाधव यांचा आहे. आता जे आरती करणार आहेत आपल्या पदार्थ भागाचे कार्यकर्ते नाना भाऊ म्हणणे आपल्या दिंडीला सहकार असतं सत्ताला सहकार असतं. आज आल्यास ते उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आरती करायचे. दिनेश सर्वांच्या मनामध्ये गुरुप्रेम आहे निष्ठा भरपूर आहे. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. सर्वांना गुरुचा आशीर्वाद लाभो असं गुरुचरणी विनंती करायचं आहे. सेवा समाप्त करायचं आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल. Yeah.
संत सर्व सर्वकाळ अखंड प्रेमाचा लोल पंढरीचा वार करे कृष्ण तुला मागे विधान पंढरीचा वार करे मागणे ते तुझ प्रत्याही कृष्णले पाय पांडुरंगा या संताची निर्मिती जमत ध्याने का तुझे काय मागून देवा
सर्वांनी शांत राहायचं आहे. या थोड्या वेळामध्ये सर्व महाप्रसाद मिळणार आहे. आता महाप्रसाद जाऊन नाही जाता भेटत आहे. सर्वांनी जागा बसून घ्यायचं आहे. प्रसादावर जायचं आहे. आपण नैवेद्य घेऊन गेलेस हे नैवेद्य घेऊन जाऊ दे. आपल्या पुन्हा बघा. सगळ्या जागे बसून घ्या ना सर्वांनी. 10 मिनिटांमध्ये नैवेद्य सर्वांना प्रसाद मिळणार आहे. बंद करतो. आपल्या